नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बोंबील आणि मेथीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 20 ते 25 बोंबील घेतलेले आहेत, पण एकदम बारीक आकाराचे आहेत बघा, एकदम छोटे छोटे असतात असे घेतलेले। कारण ह्याच्यामध्ये जो कन्नट असतो ना तो नाही काढला तरी चालतो, खाल्ला तरी पण चालतो। जर मोठे असेल ना तर तुम्ही भिजत घाला आणि त्याच्यामधला कन्नटा काढा। आता हे काय करायचे आहेत माहिती आहे का, बोंबील आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत, म्हणजे जर ह्याला काय रेती वगैरे असेल का नाही तर हे निघून जाते। आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ पहिले धुवून घ्यायचे। आणि ह्याच्यासाठी बघा जी मेथीची भाजी घेतलेली आहे ना, ही छोट्या आकाराची एक जुडी घेतलेली आहे बघा, अशा पद्धतीची नीट करून घेतलेली आहे। त्याला देठ पण घेतले ते अशी नीट करायची। कशी करायची ह्याच्या पण रेसिपी मी सगळे अपलोड केलेले आहेत। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। अर्धी पळी तेल टाकायचं आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे आणि ही जी बोंबील आहेत ना मी 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत घातलेले आणि 2 ते 3 वेळा असे चोळून चोळून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ह्या तेलामध्ये नाही थोडेसे परतून घ्यायचे। 1-2 मिनिटं मीडियम गॅसवर ठेवलेलं आहे। मीडियम गॅसवर ह्याला 2-3 मिनिटं परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं बघा असं मी परतून घेतलेलं आहे तेलामध्ये, असा गोल्डन कलर आला पाहिजे, फक्त करपून देऊ नका। आता हे मी काढून घेते। बोंबील मी काढून घेतलेले आणि त्याच तेलामध्ये बघा छोटा अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं। जर तुम्हाला मोहरी टाकायची नसली तर नाही टाकली तरी चालेल, पण जिरं जरूर टाका। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बघा अशा मी बारीक कापून घेतलेल्या आहेत, कुटून टाकल्या तरी पण चालतील। आणि तिखटाप्रमाणे हिरवी मिरची मी ह्या 5 मिरच्या घेतलेल्या आहेत बघा, कुटून टाकलेल्या आहेत। आता हे दोन्ही बघा असा कलर आलेला आहे बघा, कशा मस्त भाजल्या गेली। आता ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा पहिला नाही टाकायचा, नंतर कांदा टाकायचा। आता हे मीडियम गॅसवर 1-2 ते 3 मिनिटं मी चांगलं परतून घेते। असं का केलं माहिती आहे का, कांदा नंतर टाकला तर तेलामध्ये ना जी लसूण आणि मिरचीची चव एकदम चांगली उतरते आणि एकदम छान लागतं। तशा पद्धतीत करायचं। ते पहिलं भाजून घेते बघा, अशा पद्धतीत कांदा भाजून घ्यायचा बघा, मस्त असा भाजला गेलेला आहे। फक्त कुठलीच वस्तू अशी करपली नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। गॅस आपला मिडियमच आहे। आता ह्याच्यात टाकायची आपल्याला ही मेथी, मोठ्या आकाराची जुडी होती बघा। आता हे खालीवर करून घेऊया, असं परतून घ्यायची। मिक्स करून घेतले बघा, अशा पद्धतीने मिक्स करायचं बघा। देठं पण घेतलेली आहेत, देठं खाल्लेली चांगली असते ती भाजीची, कधी पण देठं घ्यायच्यात। ह्यात टाकायचा हा बोंबील भाजलेला, खरपूस भाजलाय, कलर बघा किती मस्त आलेला आहे। आता हे पहिलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि गॅस थोडासा आता मी बारीक केलेला आहे। आता तुम्हाला सांगते तुम्ही काय टाकू शकता, याच्यामध्ये 1 टमाटर पण टाकू शकता। आणि जी बोंबील मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ना, ह्यांना तुम्ही कुटून पण टाकू शकता। हलकंसं आबडधोबड कुटलं तरी पण चालेल। आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं चवीनुसार मीठ, कारण बोंबील पण खारट असते, ती धुतले तरी पण थोडे तरी खारट असते, ती चव बघून तुम्ही मीठ टाका। हलवून घेते। मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स केलेलं आहे, गॅस एकदम मी बारीक केलेला आहे। आता ह्याच्यावर आपण 1-2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया। झाकून ठेवलं तर आपण झाकण काढूया बघा, मस्त अशी झालेली आहे। आणि आपण जी भाजी होती ना मेथीची भाजी, त्याचं पूर्ण पाणी नितळलं होतं, त्यामुळे पाणी वगैरे जास्त राहत नाही। आणि ही जी आहेत ना आपले बोंबील मस्त बघा शिजलेत, असे शिजले पाहिजे त्याच्यामध्ये, कारण आपण भिजत घातल्यावर सॉफ्ट होतात। आणि जर आपण तेलात परतले तरी सुद्धा ते नंतर आपले थोडेसे सॉफ्टच होतात, तर मस्त लागतात। तुम्ही करून बघा, अशा पद्धतीने 1 नंबर भाजी होते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।